जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला तरी देखील यावल येथील किनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हे यावल पट्टा आहे। यावल पट्ट्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक सर्वाधिक वाढलेली आहे। गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी 70 ते 80% मकाचा आवक या ठिकाणी वाढलेली आहे। त्यामुळे भाव देखील बाजारपेठेत चांगला मिळत असल्यामुळे मका उत्पादक शेतकरी या ठिकाणी समाधानी असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। नेमकं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात या काय वाटतं, शेतकऱ्यांना या संदर्भात मका बाजारपेठेत आणलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत समाधानी आहेत। अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, तरी ओल्या मक्याला बऱ्यापैकी भाव मिळतोय। आता त्याच्यात आम्ही एवढं समाधानी आहे, आता जेवढं मिळतंय तेवढं समाधानी आहे। किती लागवड केली होती आणि यावर्षी लागवड मी 40 एकर केलेली होती। उत्पन्न कमी आलेलं आहे आणि मक्याचं नुकसान झालेलं आहे। मका आधीचा सडला तो, आता जे निघेल ते चांगल्या प्रमाणात निघेल तो मका। सध्या फटका बसूनही काही प्रमाणात आहेत बाजारपेठेमध्ये कृषी सध्या आपण आहोत आणि काय म्हणजे किती आवक येते आणि काय भाव सध्या आहे मक्याला? मक्यामध्ये 1000 पासून ते 1500 1550 पर्यंत भाव आहे, 1561 पर्यंत। त्याच्यात आता चांगल्या मालाचे भाव वाढलेले आहेत, सुधारणा आहे त्याच्यामध्ये। तर आता पुढे पण सुधारणाच होईल। पूर्ण जसं मोच्चर कमी होईल, याच्यात ओलावा कमी होईल, तसे भाव वाढत जाते। म्हणजे आता हल्ली जे 25 मोच्चर पर्यंत माल येत आहे, त्याच्यानंतर ते 25 येतील, मग कमी होत जाईल, तो 20 पर्यंत येईल। शेतकरी जो कोरडा माल काढतो याला 1700 1800 पर्यंत भाव मिळेल, वाढू शकता बाजारपेठेमध्ये मक्याची काय भाव आहे आणि काय परिस्थिती आहे? मक्याचे भाव हे 1000 पासून 1600 रुपयापर्यंत माल विकले जात आहे। मका हा मॉइश्चर आणि त्याची प्रतवारी पाहून विकला जातो। ओला मका ओला आणि सडलेला मका जो आहे तो 1000-1100 रुपये विकला जातोय। चांगला मका 1500 ते 1600च्या रेंज मध्ये विकला जातोय। किती आवक होते? मक्याची आवक या मागच्या 8 दिवसात आता वाढलेली आहे। जसा पाऊस महाराष्ट्रातून जातोय तसं तसं मक्याची आवक ही वाढते। आज मक्याची जवळपास 1000 ते 1200 क्विंटलची आवक आहे मार्केटला। काय भाव मिळतो? 1500 रुपये, 1400 ते 1500 रुपये सरासरी भाव मिळतोय शेतकऱ्याला। सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीनची परिस्थिती तशी आहे, पाण्यामुळे भरपूर सोयाबीन खराब झालेला आहे, पण तोही प्रतवारी पाहून 3032 रुपये विकला जातोय आणि चांगला माल जो आहे तो 300 ते 4000 रुपये विकला जातोय। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला तरी देखील काही प्रमाणात उत्पन्न निघलं असताना मक्याची आवक देखील यावल परिसरात वाढलेली आहे। कॅमेरासह रवी गोरे, TV9 मराठी, यावल, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।